अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मैत्रिणी स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना। तर येत्या 23 तारखेला हनुमान जयंती आहे, म्हणजेच मंगळवारी। तर त्या दिवशी मी आज तुम्हाला 3 उपाय सांगणार आहे। ते 3 उपाय तुम्ही नक्कीच करा। हनुमंताला तेल, रुई आणि शेंदूर वाहिले जाते, तसेच पंजरीचा प्रसादही दिला जातो। सकाळच्या सूर्योदयाच्या वेळी हनुमानाचा जन्म साजरा केला जातो। अनेक ठिकाणी उत्सवाचं वातावरण असतं, भजन कीर्तन असतं। जन्मवेळी हनुमंताला पाळण्यात घालून पाळणा म्हटला जातो, आरती केली जाते आणि उत्सवाची सांगता केली जाते। या दिवशी हनुमंत जयंतीला त्यांना प्रिय असणारे 3 पदार्थ म्हणजे रुई, शेंदूर आणि तेल या 3 गोष्टी अर्पण केल्या जातात। तर ह्या 3 गोष्टी का अर्पण केल्या जातात, चला तर आपण ते आज पाहूया। तेलाचे महत्त्व। दर शनिवारी हनुमंताच्या मस्तकावर तेल घातले जाते, कारण त्याचे जाणून घेऊया। राम रावण युद्धात इंद्रजितांनी संहार शक्तीने लक्ष्मणाला मूर्तीच केलं होतं। त्यावेळी त्यांच्या उपचारासाठी हनुमंतरायाने द्रोणगिरी पर्वत हा उचलून आणला होता। भरताने चुकून त्यांना आपल्या देशावरून हा कोणतरी प्राणी चाललाय म्हणून चुकून भरताने त्यांना बाण मारला आणि हनुमंताच्या डोक्याला जखम झाली। त्यावेळेस भरताने आपली चूक त्यांच्या लक्षात आली। त्यावेळेस हनुमंताच्या जखमीवर तेल ओतले। तेव्हापासूनच असे म्हणतात की हनुमंताच्या डोक्यावर तेल ओतण्याची पद्धत ही रूढ झाली आणि हनुमंताच्या डोक्यावर तेल हे ओतू घातले। दुसरी म्हणजे रुई। माता अंजनीने ह्या गणेश भक्त होत्या। आपल्या उपासकाची आपल्या पुत्रावर कृपादृष्टी व्हावी म्हणून त्यांनी बल आणि बुद्धी वाढावी, यासाठी माता अंजनीने हनुमंताच्या गळ्यात रुईच्या पानाची माळ घातली। म्हणून हनुमंत आपल्या माताची आठवण म्हणून गळ्यात रुईची पाने हे घालत असत। म्हणून भाविक पण हनुमंताच्या गळ्यात रुईची पाने घालत, कारण हनुमंताने आपल्या आईचा आशीर्वाद मिळावा म्हणून ही रुईची माळ घातली होती। म्हणूनच भक्त पण आपण हनुमंताला प्रिय आहोत म्हणून ही माळ घालतात व आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण करतात। तसेच हनुमंतराय हे 11वे रुद्र असल्याने त्यांना 11 पानाची म्हणजे 11 रुईच्या पानाची माळ घातली जाते। तसेच 11 प्रदक्षिणाही घातले जातात। त्यामुळे तुमची जर काही इच्छित मनोकामना असेल तर हनुमंतरायाला 11 रुईच्या पानाची माळ घाला आणि 11 प्रदक्षिणा नक्कीच घाला। तिसरी म्हणजे शेंदूर। हनुमंताला शेंदूर लावण्याची ही एक कथा आहे। तर ती कथा काय आहे ते आज मी तुम्हाला सांगते। तर माता सीता काय करायच्या, आपल्या डोक्यात हे शेंदूर लावायचा। हे जेव्हा हनुमंतरायाने पाहिले तेव्हा त्यांनी माता सीतेला प्रश्न केला की माते, हे तुम्ही काय करता? तर माता सीता म्हणाले की माझे पती म्हणजेच प्रभू श्रीरामाचे आयुष्य वाढावे म्हणून मी हा शेंदूर माझ्या डोकी लावित आहे। आणि हे जेव्हा हनुमंतरायाला कळलं त्यावेळेस त्यांनी सर्व अंगाला आपल्या शेंदूर लावला, कारण आपल्या स्वामींचं आयुष्य वाढावं म्हणून त्यांनी डोक्यातच नाही तर सर्व अंगाला शेंदूर लावला। ह्यावरून असे ठरवायचं की हनुमंतराय किती प्रभू श्रीरामाचे भक्त होते। तेव्हापासूनच ही शेंदूर लावण्याची प्रथा पडली। अहिरावण आणि महिरावण या 2 राक्षसांनी राम आणि लक्ष्मणाला कपटाने पाताळ नगरीत नेले। हे राक्षस राम आणि लक्ष्मणाला बळी देणार होते, पण हनुमंतरायाने रक्तवर्ण देवीचे रूप धारण करून राम आणि लक्ष्मण यांची सुटका केली। त्याचे वर्णन समर्थ रामदास या मारुती स्त्रोत यात करतात। पाताल देवता बोह ते ह्या वचनात ते करतात। कलियुगामध्ये जागृदेव म्हणून बजरंगबली हनुमानाकडे पाहिले जाते। कलियुगामध्ये बजरंगबलीची कृपा तुमच्यावर असेल तर कलीचा प्रभाव तुमच्यावर होत नाही, पण त्यासाठी तुम्हाला बजरंगबलीची कृपा मिळवायची हवी। मग ती कशी मिळवावी, त्यासाठी कोणते प्रयत्न करावे, त्यासाठी कोणती साधना करावी, तर आज मी तुम्हाला सांगणार आहे। जर तुमच्यावर अचानक संकट आलं तर कोणत्या प्रकारची साधना करावी हेही सांगणार आहे। तर पहिलं म्हणजे काय, बजरंग बाण। बरेच लोक आपल्या व्यवहारामुळे लोकांना नाराज करतात, त्यामुळे त्यांचे शत्रू वाढतात। काही लोकांना स्पष्ट बोलण्याची सवय असते, त्यामुळे देखील त्यांचे गुप्त शत्रू वाढण्याची शक्यता असते। परंतु हे पण शक्य आहे की तुम्ही सर्व लोकांबरोबर चांगले वागतात, परंतु तुमची प्रगती त्यांना बघवत नाही, त्यामुळे तुमच्या विरोधात ते काहीतरी कटकारस्थान करत असतात। अशामध्ये जर आपल्याला प्रामाणिकपणा असाल तर नक्कीच बजरंग बाण आपले रक्षण करतो। बजरंग बाण आपल्या शत्रूपासून आपले रक्षण करतो। इतकेच नाही तर आपल्या विरुद्ध काही कटकारस्थान करत असतील तर त्यांना पण शिक्षा ह्या बजरंग बाणातून मिळते। तर हा पाठ कसा करायचा, बजरंग बाण हा पाठ एकाच ठिकाणी बसून 21 दिवस हा पाठ करायचा आहे। नेहमी सत्याच्या मार्गावर चालायचे संकल्प करायचा आहे। आणि जर तुम्हाला याचा लाभच मिळवायचा असेल तर काय करायचं माहिती का, देव पण सत्याच्या मार्गावर चालतो,
प्रामाणिक असतो त्याच्याच पाठीशी असतो. या पाठाचे पठण केल्याने तुम्हाला 21 दिवसात फळ मिळते. नियमाचे पालन पण नक्कीच करा. जर तुम्ही नियमाचे पालन केले नाही तर म्हणजे कसं, जसं एकीकडे बजरंग बाण म्हणायचा आणि दुसरीकडे फसवाफसवी करायची, तर असं नाही करायचं. कारण देव हा बघतच असतो. त्यामुळं तुम्हाला जर लवकरात लवकर अनुभव पाहिजे असेल तर तुम्ही बजरंग बाणाचं पाठ हे नक्कीच करा. देव तुमच्या पाठीशी नक्कीच आहे. तर दुसरं म्हणजे हनुमान चालीसा. जो व्यक्ती सकाळ संध्याकाळ हनुमान चालीसा पठण करतो त्याला कोणीही बांधू शकत नाही. त्यावर तुरुंगात जरी संकट आलं तरीही त्याचं आयुष्य तुरुंगात पण बाहेर होतं. जर एखाद्या व्यक्तीने गुन्हा केला आणि तुरुंगात जावे लागले तर त्याने आपण केलेल्या शिक्षाची म्हणजे आपण केलेल्या चुकीची हनुमंताकडे क्षमा मागावी आणि पुन्हा असे कृत्य होणार नाही असे हनुमंतरायांना वचन द्यावे. मग 108 वेळा हनुमंत चालीसाचं पठण करावे. हनुमंताची कृपादृष्टी झाल्यावर तुरुंगातीलही माणसे बाहेर पडतात. जर तुम्ही एखाद्या संकटात सापडले असाल तर 108 वेळा हनुमान चालीसा पठण करू शकता. पण ही परिस्थिती तुमच्यावर कशामुळे आले याचं आत्मचिंतन करा. ही परिस्थिती तुमच्या चुकामुळे तर आली नाही ना. मग तुमच्या जर चुकामुळे आले असेल असं जर तुम्हाला वाटत असेल तर हनुमंतरायाची त्या चुकीबद्दल क्षमा मागा आणि 108 वेळा हनुमान चालीसाचं पठण करा. आता बघूया हनुमंत भाऊ पठण केल्याने काय होतं. जर तुम्हाला संधिवात, डोकेदुखी, घसादुखी, सांधेदुखी असे असेल तर एक ग्लास समोर ठेवून हनुमंत भाऊचे 21 दिवस किंवा 26 दिवस हे पठण करायचे आणि ते पाणी प्यायचे. हनुमंताची कृपा मिळालेली आपल्या सर्व पीडा हे नष्ट होतात. थोडक्यात जर तुम्हाला आरोग्य हवे असेल तर हनुमंत भाऊचे व्रत हे नक्कीच करा. आता बघूया हनुमंताच्या कोणत्या मंत्राने आपल्याला भीती वाटणार नाही. जर तुम्हाला भूताची किंवा उगाच नसलेल्या कल्पना करून भीती वाटत असेल तर ओम हनुमंतये नमः, ओम हनुमंतये नमः या मंत्राचा जाप तुम्ही रात्री झोपताना करा. मग तो कसा करायचा तर रात्री झोपण्यापूर्वी आपण हात, पाय, नाक, कान स्वच्छ धुवून घ्यावे. पूर्वेकडे तोंड करून हा मंत्र 108 वेळा जप करावा. तुमच्या मनात कोणचा आभास असेल तर तुमच्या मनातील नकारात्मक शक्तीही निघून जाते. तुम्ही घरातील भांडणे, कलह यांनी त्रस्त आहात तर काय करायचं. तुमच्या घरात रोज भांडणं होतात. मग हा एक उपाय तुम्ही नक्कीच करा. जर प्रत्येक मंगळवारी आणि शनिवारी हनुमंताच्या मंदिरात जाऊन गूळ आणि शेंगदाणे अर्पण करावे आणि संध्याकाळी हनुमंत चालीसाचे पठण करावे. हा पाठ 21 दिवस झाल्यानंतर आपण हनुमंतरायाला वस्त्र अर्पण करावे. असे केल्याने पण घरात सुख शांती मिळते. जर तुम्ही शनिग्रहापासून त्रस्त असाल, तुमची शनिदशा चालू असेल, 7.5 शनिपीडा चालू असेल तर तुम्ही काय करावे. हनुमंताची कृपा झाल्यावर त्यांच्यावर शनी महाराजांचीही अवकृपा राहत नाही. असं म्हणतात की जो हनुमंताचा भक्त आहे त्याला शनी महाराज काहीही त्यांचे वाईट करू शकत नाही. म्हणून शनिग्रहाच्या त्रासापासून सुटका मिळवायची असेल तर दर मंगळवारी हनुमंताच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे. शिवाय हनुमंत चालीसा पठण करावे. यामुळे शनिग्रहापासून होणाऱ्या त्रासापासून मुक्ती मिळते. पण हे लक्षात ठेवा, हे सर्व उपाय करत असताना संकल्प काळामध्ये तुम्हाला शाकाहारी भोजन करायचं आहे. कुठल्याही व्यसनाच्या अधीन जायचं नाही. खोटं बोलणं, कुणालाही फसवू नये. मन शांत ठेवा आणि हनुमंतरायाचे स्मरण करा. कुठल्याही वासनांना बळी पडू नका. कारण ही एक तपस्या आहे आणि ही तपस्या तुम्हाला फलित जर व्हावी असं वाटत असेल तर तुम्हाला या सर्व गोष्टीचा त्याग करावा लागेल. आणि तुम्ही जर ह्या सर्व गोष्टीचा त्याग केला तर हनुमंतरायाचा म्हणजे बजरंग बलीचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर नक्कीच राहील. त्यामुळे तुमच्या जर काही इच्छा असतील तर हा उपाय तुम्ही नक्की करा आणि तुमचे आरोग्य, आयुष्य, सुख, संपत्ती लाभण्यासाठी हे उपाय नक्कीच करा. ओम हनुमंतये नमः. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.